नमस्कार प्रिय भक्तजनो, मी ज्योती नारायणे मठामधून तुमच्याशी मी तुमच्याशी बोलते आता। आणखीन आज हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं की कालच आमच्या तिकीट बुक झालेल्या आहे। हो, नीम करोली धाम, कैची धामचं जे नीम करोली धाम आहे तिथे आम्ही जाणार आहोत, मी आणि माझे पती रमेश नारायणे। तर आम्ही दोघं 30 तारखेला आमच्या तिकीट्स आहे बोरिवलीवरून, मुंबई बोरिवलीवरून। तर उद्या मी इकडनं निघणार आहे मुंबईसाठी आणि आज गुरुवार आहे। एक आठवडा झाला, गेल्या गुरुवारी गुरुपौर्णिमा होती। आणखीन बरोबर एक आठवड्यानंतर मी जसं माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, हे सर्व काय झाल्यानंतर मी नक्कीच कैची धामला मी जाणार आहे। तर बाबांनी आम्हाला आता बोलवलेलं आहे कैची धामला। आणखीन कालच त्यांनी मला हे सांगितलं की बेटे आजा, अब आजा मुझे मिलने वहाँ पर कैची धाम में। तर असं त्यांनी मला सांगितलं हे। आणखीन लगेचच म्हणजे मी इथे मठातच होते, सर्व बाकीचे काही आले होते भक्तजन आणि इथे मी मठातच होते। आणखीन असंच मी बाबांशी मनातल्या मनात बोलतच होते इथे बसून। आणखीन नेमकं घरी माझे पती तिथे होते। आणखीन ते सायमल्टेनियसली म्हणजे तिथे ते त्यांच्या मोबाईलवरती ते सर्च करत होते की कुठली ट्रेन आता आहे अवेलेबल, कुठल्या म्हणजे ज्या दिवशी आम्ही निघू शकतो वगैरे। म्हणजे हा निरोप बघा कसा अचानकपणे म्हणजे इथे बाबाजी मला सांगतायत की बेटे आजा अभी कैची धाम पर। आणि तिथे ते घरी ते त्यांच्या मोबाईलवरती ते चेक करत होते की कुठल्या ट्रेन्स आहेत अवेलेबल। आणि जेव्हा मी घरी गेले तर पटकन त्यांनी मला विचारलं, ज्योती आपण एक काम करूया, 30 तारखेच्या मी तिकीट्स काढतो, आपण दोघं 30 तारखेला निघूया। कारण नंतर जर अजून उशीर झाला परत ऑगस्टमध्ये मग गणपती वगैरे येत आहेत आणि सगळे सण वगैरे सगळे सुरू होत आहेत, तर त्यामुळे मग आपल्याला म्हणजे भरपूर कामं पण आहेत, आणखीन सगळे लोक मग येणार इथे वगैरे, त्यावेळी आपल्याला वेळ मिळणार नाही आहे। तर आता जर वेळ आहे तर आपण पटकन जाऊन येऊया, तिथे पण दर्शन करून येऊया पटकन। आणि असं ते समोरून मला बोलत आहेत। तर बघा ना कसं जुळून आलं ह्या सगळ्या गोष्टी। आणखीन आज जेव्हा मी इथे बसले होते सकाळी, इथे मी निवेद्य वगैरे द्यायला आले होते मठामध्ये। आणखीन जेव्हा मी इथे बसले होते तेव्हा अचानक म्हणजे मी बाबांशी पण बोलत होते। मी म्हटलं कसं हे सगळं जुळून आलं बाबा, आणि आता तुम्ही आम्हाला पटकन बोलवलं, तिकीट्स पण आम्हाला मिळाल्या पटकन। इतक्या स्मूथली सगळं झालं ना की आम्हाला जाण्याची पण जायच्या ह्याची पण आम्हाला ट्रेन्सच्या तिकीट्स मिळाल्या व्यवस्थित, अगदी जशा आम्हाला हव्या होत्या। नंतर मग यायच्या पण आम्हाला तिकीट्स तिथे अवेलेबल झाल्या। आणखीन दुपारच्या वेळी, आज गुरुवार आहे, आणखीन दुपारच्या वेळी मी असंच त्यांच्याशी बोलत होते बाबांशी। तर बाबांनी मला सरळ सांगितलं की बेटा उधर जाना और उधर ये काय त्यांचं नाव उमेश तिवारी म्हणून, असं म्हणजे पटकन असे म्हणाले ते, अरे उधर जा, उसको बोल देना बाबा ने बुलाया है करके, और उसको बता देना सब कुछ यहाँ का, और वहाँ पर वो रहने का तेरा प्रबंध कर देगा, असं ते मला सांगतायत। आणखीन तिथे मी घरी म्हणजे माझे मिस्टर सगळं बघत होते की कुठे आपण तिथे राहू शकतो वगैरे। तर तिथे काही होमस्टेज वगैरे आहेत, तर त्याच्यामधून ते काही यूट्यूबवरती सगळं बघत होते, काही लोकांचे कसे ते गेले तिथे वगैरे, कुठे ते राहिले वगैरे, असे काही बरेच लोकांनी यूट्यूबवरती काही व्हिडिओज त्यांचे ट्रॅव्हल जर्नीज ज्या आहेत त्या त्यांनी शेअर केल्या होत्या। तर त्यातून त्यांनी एक ट्रॅव्हल जर्नीचं असं एक व्हिडिओ ते बघत होते। आणखीन त्या व्हिडिओमध्ये तो जो माणूस होता तो बोलत होता वगैरे, आणि मी ऐकत होते। तर बोलता ते ऐकता काय झालं
की पटकन मी म्हणाले की अरे ह्या माणसाला ना फोन कर, त्याचा नंबर असेल बघ, ह्या माणसाला फोन कर, आणखीन त्यांना विचार वगैरे कसं राहता येईल वगैरे, कुठे काय ते सगळी माहिती घे त्यांच्याकडून. मग त्यांनी फोन लावला. मिस्टरांनी मला तिथे नंबर्स काही दिले होते त्यांचे, तर त्याच्यावरती त्यांनी फोन त्या माणसाला लावला आणि नेमकं ती व्यक्ती जी होती समोर, जी बोलत होती आमच्याबरोबर, म्हणजे मिस्टरांबरोबर बोलत होती ती, आणखीन तर तो माणूस इकडनं त्यांना सांगतो आहे वगैरे, त्यांनी स्पीकरवरती ठेवला होता हा फोन. आणखीन त्यांना तो सांगतो आहे की ऐसा आहे वगैरे, पण त्या माणसाचा फक्त मी आवाज ऐकते वगैरे. आणि इथे म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं बाबा माझ्याशी बोलतात, तर बाबा मला एका बाजूने बाबा मला सांगतायत काहीतरी, आणि इथे माझे मिस्टर ते व्हिडिओ ते बघता बघता तेही माझ्याशी बोलतायत वगैरे. तर मी एकदम हे झाले की आता काय करायचं, आता म्हणजे काय डिसिजन घ्यायचं वगैरे. तर बाबांनी पटकन मला सांगितलं, अरे इसको बोल की तू आ रही करके, बाबा ने भेजा है करके, इसको बोल. आणखीन मी त्याच ह्याच्यामध्ये मी पटकन माझ्या मिस्टरांकडून फोन घेतला. आणखीन त्या माणसाशी मी बोलायला लागले. मी म्हटलं देखिए जय श्रीराम, आधी मी त्यांना ग्रीट केलं, जय श्रीराम. आणखीन पटकन बोलायला लागले मी त्यांना, बाबा ने आदेश दिए हुए हैं कि आपके पास आने के लिए है और वहाँ हमारा रहने का प्रबंध करने के लिए बोला हुआ है, तो आप कौन बात कर रहे हो. तर पटकन त्यांनी सांगितलं की मैं उमेश तिवारी असे पटकन बोलले. तर मी म्हटलं उमेश तिवारी. तो पटकन बाबांनी पण मला सांगितलं, अरे यही है, इसको बोल वो वहाँ पर रहेगी करके, बगल के जहाँ पर मेरा म्हणजे तिथे त्यांच्या होमस्टेमध्ये आहे ना, तिथे बाबा राहत होते. जेव्हा हे देऊळ म्हणजे केचीधामचं जे देऊळ तिथे बांधत होते ना, तेव्हा बाबा त्यांच्या घरी तिथे त्या छोट्याशा कुटियामध्ये ते तिथे राहत होते. आणखीन तीच कुटिया आज एका होमस्टेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता ते तिथे व्यवसाय करत आहेत. आणखीन बरोबर तिथेच ज्या कुटियामध्ये ज्या रूममध्ये बाबा बसून साधना करायचे, तर त्याच रूमच्या बाजूच्याच रूममध्ये बाबांनी मला सांगितलं की तिथेच त्याला सांग जे काय तुझ्याबरोबर घडलं आहे ते उसको बोलो की बाबा ने बोला है कि वहाँ रहने के लिए. आणि त्याच ह्याच्याने मी त्या माणसाशी मी बोलत होते. तर त्या माणसाला समजलं काय माहिती नाही मला. तर त्यांनी सरळ सांगितलं, आजा बेटी आजा, वो रूम आपके लिए ही है और वहाँ पर जो भी VIP आते हैं, VIP म्हणजे कुठले संत्री मंत्री नाही आहे, संत माणसं जे येतात तर ते तिथेच बाजूच्या रूममध्ये तिथे राहतात ते. तर तो रूम त्यांनी माझ्यासाठी आमच्या दोघांसाठी तिथे त्यांनी बुक केलेला आहे. आणखीन हे सगळं काय आज चमत्कारच झाला आहे. ते व्हिडिओ ह्यासाठी मला हे सगळं काय तुमच्याशी सर्वांशी मला हे शेअर करायचं होतं. आज गुरुवार आहे. आणखीन फार म्हणजे सकाळपासून माझं चाललं होतं की मी हा व्हिडिओ काढू आणि तुमच्याशी म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगू. तर 30 तारखेला बाबांनी आम्हाला बोलवलेलं आहे. तर आम्ही 30 तारखेला आम्ही निघणार आहोत बोरवलीवरून. तिथे कुठली ती ट्रेन आहे जी डायरेक्ट तिथे जाते. मला आता पटकन नाव येत नाही. काठगोदाम ट्रेन आहे आणि त्या ट्रेननी आम्ही तिथे जाणार आहोत. आणखीन लगेचच तिथे आम्ही त्यांच्या त्या होमस्टेमध्ये आम्ही थांबणार आहोत. तर त्यावेळी त्यांनी मला म्हणजे फोनवरती जेव्हा ते सांगत होते ना आम्हाला, तेव्हा त्या माणसाने, हा माणूस तोच आहे, तो लहान मुलगा आहे बघा. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा जेव्हा कैचीधामचं देऊळ बांधत होते तेव्हा ते एका शेतामध्ये गेले जिथे खंडर होता, जिथे गाया बांधलेल्या होत्या वगैरे. तर तिथे एक छोटासा मुलगा खेळत होता. त्यांनी पाहिलं की कुठला तरी कंबलवाला माणूस, कंबल ओढून एक माणूस तिथे त्या खंडरमध्ये जाऊन बसलेले आहेत तिथे. तर हा तोच मुलगा आहे उमेश.
आणखीन जे बाबांनी म्हणजे त्यांचे जे वडील होते त्यांच्या मदतीने कैचीधामचं देऊळ तिथे त्यांनी ते बांधलं, म्हणजे स्थापना केली देवळाची तिथे. आणि जेव्हा ते देऊळची स्थापना चालू होती, म्हणजे बांधकाम चालू होतं, तर ते नेहमी त्यांच्या त्या कुटियामध्ये बसून तिथे साधना करायचे. आणखीन आज ती कुटिया एका होमस्टेच्या ह्याच्यामध्ये झालेली आहे. तर आता मी कैचीधामला जेव्हा जाणार आहे 31 तारखेला, तर माझंही राहण्याची त्यांनी जी सोय केलेली आहे बाबांनी, ती अगदी तिथेच केलेली आहे. तर असंच मी छोटे छोटे जे काय माझे अनुभव आहे, रोज जे काय होत आहेत चमत्कार, ते नक्कीच मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करेन. जय श्रीराम.